आंदोलकादरम्यान दिल्ली पोलिसांना आंदोलकांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्यावर शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी प्रमुख भूमिका मांडलेली आहे आणि किती जणांचा बळी घेणार आहे असे स्पष्टपणे सांगितलेले आहे। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। या सगळं शैक्षणिक चळवळीमध्ये माणसांच्याकडे जी जबाबदारी होती ही जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांचा भवितव्यावर अडचणी आहे। हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्यांची अटक त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू आहे। भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही। ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातं आहे हे अत्यंत लज्जास्पद आहे। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा युवाशक्ती अशी वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं आहे की ज्यांच्या चुकांवरती सरकार पांघरून घालतं। त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला, त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिलेली नाही। आता एखाद्या मंत्र्यानं राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही, कारण ही परीक्षा आता झालेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे, त्याचा निकाली लागलेला आहे। तर मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।